नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे ॲग्रिकल्चर ऑप्शनल कुणी घ्यावा। ॲग्रिकल्चर ऑप्शनल जो आहे तो ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्सने तर घेतलाच पाहिजे, त्याचबरोबर ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चर अलाइड ब्रँचेस ज्या आहेत ज्याच्यामध्ये काय आहे, हॉर्टिकल्चर आहे, त्याचबरोबर ABM आहे, फिशरीज आहे, होम सायन्स आहे, त्यानंतर तुमचं ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी आहे, ॲग्रिकल्चर फूड टेक्नॉलॉजी आहे, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट आहे। या सर्व स्ट्रीमच्या विद्यार्थ्यांनी ॲग्रिकल्चर ऑप्शनल हा घेतलाच पाहिजे, कारण की ॲग्रिकल्चर ऑप्शनल वेगवेगळ्या एक्झाममध्ये तुम्हाला यूजफुल ठरू शकतो। सिव्हिल आहे, IFS आहे, राज्यसेवा आहे, MPSC फॉरेस्ट्री आहे, ॲग्री MPSC आहे। ओके, त्याचबरोबर जे नॉन ॲग्री ग्रॅज्युएट आहेत असे विद्यार्थी ज्यांची 11वी 12वीमध्ये बायोलॉजी ही जी बॅकग्राऊंड असेल अशा विद्यार्थ्यांनीही प्रेफर करणं यूजफुल राहील ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये। तसेच इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांनीही आत्तापर्यंत या ॲग्रिकल्चर ऑप्शनल त्यांचा IFS साठी आणि सिव्हिलसाठी घेऊन याच्यामधून काय आहे तर रँक मिळवलेली आहे। त्यामुळे ॲग्रिकल्चर ऑप्शनल जो आहे तो मोस्ट प्रेफरेबल ऑप्शनल आहे, तो सर्वांनी घ्यावा। ओके, धन्यवाद।